कर्जमाफीची अंमलबजावणी होणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलाय। मात्र आता 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तशी माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिलेली होती अशी सूत्रांची माहिती आहे। सोबतच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देखील 30 जुलै आधीच सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलेलं होतं। केंद्राकडून शेतकऱ्यांच्या आयकर परताव्याचा डेटा अंतिम झाल्याची माहिती आहे आणि अशामध्येच राज्य सरकारकडून या संदर्भामध्ये लवकरच कार्यवाही करत कर्जमाफी संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये अंमलबजावणीला सुरुवात होताना दिसेल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आपण जर पाहिलं तर या आधी खरं तर जून महिन्याची तारीख देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता 30 जुलै ही तारीख आहे, त्यामुळे या तारखेच्या आधी तरी ही अंमलबजावणी केली जाईल का? काय अपडेट्स मिळतात? एकूणच योजनेत आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांबाबत पडताळणी करणं आवश्यक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे केंद्राकडनं आयकराशी संबंधित माहिती मिळण्यास कुठेतरी विलंब आपल्याला होताना दिसला होता आणि त्यामुळेच ही जी तारीख आहे ती 30 जुलैपर्यंत आपल्याला पुढे लोटल्या गेल्याचं दिसलं होतं। मात्र या संदर्भातली जो सगळा डेटा आहे तो मिळाल्याची माहिती देखील सूत्रांच्या हवालानं मिळत आहे आणि त्यामुळे एकूण लवकरच या संदर्भात कारवाई आपल्याला होताना दिसेल आणि शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीच्या संदर्भात अंमलबजावणी जी आहे ती याच पुढील 10 दिवसात होताना दिसणार आहे। एकूणच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडनं देखील 30 जुलै आधी सरकारकडनं कर्जमाफी व्हावी, कर्जमाफी होईल असं सांगण्यात आलेलं होतं, जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्याच प्रकारे अंमलबजावणी देखील राज्य सरकार हे करताना आपल्याला दिसणार आहे। नक्कीच, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी।